नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझर चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाची धांदल संपते आणि दुसऱ्या वर्षात पाय ठेवल्यावर एक प्रश्न भुंग्यासारखा डोक्यात फिरत राहतो, म्हणजे आता पुढे काय? हायर स्टडीज करायच्या म्हणजे एम.टेक, एम.एस, एम.बी.ए करायचं की डायरेक्ट एखाद्या टॉप कंपनीत चांगल्या पॅकेजवर जॉब मिळवायचा? हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला कधी ना कधीतरी सतावतोच. काही जण म्हणतात हायर स्टडीज केल्याशिवाय पर्याय नाही, तर काही जण म्हणतात की जॉब करून अनुभव मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोंधळात नक्की मार्ग कोणता निवडायचा? काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दोन्ही मार्गांसाठी म्हणजेच हायर स्टडीज आणि प्लेसमेंट एक कंप्लीट स्टेप बाय स्टेप रोडमॅप देणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या डोक्यातला गोंधळ नक्कीच कमी होईल आणि तुम्हाला एक स्पष्ट दिशा मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. पहिला टप्पा, पाया रचण्याचा काळ. पहिलं वर्ष, सेमिस्टर 1 आणि 2. मित्रांनो, तुमची इंजिनिअरिंगची इमारत किती मजबूत होणार हे पूर्णपणे तुमच्या पहिल्या वर्षाच्या पायावर अवलंबून आहे. या टप्प्यात तुमचं मुख्य ध्येय असतं इंजिनिअरिंगच्या वातावरणात स्वतःला सामावून घेणं आणि तुमचे बेसिक्स पक्के करणे. या काळात तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मंत्र म्हणजे नो केटी, नो बॅकलॉग. पहिल्या वर्षात एकही विषय बॅक राहणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. केटी लागली की पुढचं सगळं नियोजन कोलमडतं आणि आत्मविश्वासही कमी होतो. तुमचे कोर विषय जसे की मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि प्रोग्रॅमिंगचे बेसिक्स हे खूप मजबूत करा. हे विषय तुम्हाला पुढच्या 3 वर्षांसाठीही आणि आयुष्यासाठीही उपयोगी पडणार आहेत. कॉलेजची सिस्टीम समजून घ्या. परीक्षा कशा होतात, लॅब्सचं महत्त्व काय आहे, असाइनमेंट्स वेळेवर सबमिट कशा करायच्या, इंटरनल मार्क्स कसे मिळवायचे, या सगळ्या गोष्टींशी स्वतःला परिचित करून घ्या. यासोबतच काही बेसिक स्किल्सही शिका, जसं की एम.एस. ऑफिस वापरणं, लायटेक्स शिकणं, रिपोर्ट बनवण्यासाठी खूप उपयोगी पडतं. तुमची टायपिंग स्पीड वाढवणं आणि बेसिक कोडिंगची प्रॅक्टिस करणं. या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण पुढे जाऊन खूप वेळ वाचवतात. पहिलं वर्ष संपेपर्यंत तुम्हाला तुमचा सिलेबस, ग्रेडिंग सिस्टीम आणि तुमची कम्फर्ट झोन कळलेली असेल. म्हणजे तुम्हाला थिअरी विषय जास्त आवडतात की कोडिंग की प्रॅक्टिकल्स, याचा एक अंदाज आलेला असेल. दुसरा टप्पा, मार्ग निवडण्याची वेळ. म्हणजे पहिल्या वर्षाचा शेवट किंवा दुसऱ्या वर्षाची सुरुवात. आता येतो तो टर्निंग पॉइंट. इथे तुम्हाला एक दिशा ठरवायची आहे. मी दिशा म्हणतोय, अंतिम निर्णय नाही. तुम्हाला 2 पर्यायांमधून एक निवडायचा आहे. एक, हायर स्टडीज म्हणजे एम.टेक, एम.एस, एम.बी.ए सारखे कोर्सेस करण्यासाठी गेट, जी.आर.ई, कॅट सारख्या परीक्षांची तयारी करणे. किंवा 2, प्लेसमेंट म्हणजे ॲमेझॉन, गुगल, टी.सी.एस, इन्फोसिस सारख्या टॉप कंपन्यांमध्ये चांगला जॉब मिळवायचा. हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला कधी ना कधीतरी सतावतोच. काही जण म्हणतात हायर स्टडीज केल्याशिवाय पर्याय नाही, तर काही जण म्हणतात की जॉब करून अनुभव मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोंधळात नक्की मार्ग कोणता निवडायचा? काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दोन्ही मार्गांसाठी म्हणजेच हायर स्टडीज आणि प्लेसमेंट एक कंप्लीट स्टेप बाय स्टेप रोड मॅप देणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या डोक्यातला गोंधळ नक्कीच कमी होईल आणि तुम्हाला एक स्पष्ट दिशा मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. रोडमॅप 1, हायर स्टडीजचा मार्ग. जर तुमचं ध्येय आय.आय.टी, आय.आय.एम किंवा परदेशातील टॉप युनिव्हर्सिटी असेल, तर हा रोडमॅप तुमच्यासाठी आहे. दुसरे वर्ष म्हणजे सेमिस्टर 3 आणि 4. तुमचं पूर्ण लक्ष आता त्या कोर विषयांवर हवं, जे तुम्हाला गेट, जी.आर.ई किंवा एम.बी.एच्या प्रवेश परीक्षांमध्ये पुन्हा भेटणार आहेत, जसे की मॅथमॅटिक्स, डेटा स्ट्रक्चर्स म्हणजेच डी.एस.ए, अल्गोरिथम्स, डिजिटल लॉजिक, सिग्नल्स अँड सिस्टीम्स, डी.बी.एम.एस, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ओ.एस आणि नेटवर्क्स. याचसोबत ॲप्टिट्यूड, क्वांट आणि लॉजिकल रिझनिंगची बेसिक तयारी सुरू करा. ही गोष्ट प्रत्येक स्पर्धा परीक्षेत कामी येते. वाचनाची सवय लावा. रिसर्च पेपर्स, केस स्टडीज, टेक्निकल ब्लॉग्स वाचायला सुरुवात करा. तिसरं वर्ष म्हणजे सेमिस्टर 5 आणि 6. आता तयारीला वेग देण्याची वेळ आहे. इलेक्टिव्ह विषय निवडताना विचारपूर्वक निवडा. असे विषय निवडा जे तुम्हाला गेट किंवा एम.एसच्या स्पेशलायझेशनसाठी उपयोगी पडतील. एखाद्या प्रोफेसरच्या हाताखाली रिसर्च प्रोजेक्ट किंवा चांगल्या रिसर्च लॅबमध्ये इंटर्नशिप करण्याचा प्रयत्न करा. आता परीक्षांच्या तयारीवर पूर्ण फोकस करा. जर परदेशात जायचं असेल तर जी.आर.ई, टोफेल किंवा आय.एल.टी.एसची तयारी करा. जर एम.टेक करायचं असेल तर गेट, आय.ई.एसची तयारी करा. आणि जर एम.बी.ए करायचं असेल तर कॅट, झॅट आणि जी.मॅटवर लक्ष केंद्रित करा.
तुमचा रेझ्युमे किंवा SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज मजबूत करण्यासाठी चांगले प्रोजेक्ट्स आणि मिनी रिसर्च पेपर्स तयार करा. चौथं वर्ष म्हणजे सेमिस्टर 7 आणि 8. आता ही ॲक्शनची वेळ आहे. तुम्ही ज्या परीक्षांची तयारी केली आहे त्या परीक्षा द्या. तुमचा फायनल इयर प्रोजेक्ट खूप चांगला आणि प्रभावी बनवा. शक्य असल्यास एक रिसर्च पेपर पब्लिश करा. आणि मग युनिव्हर्सिटीज, IITs, IIMs मध्ये ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करा. या मार्गाचा परिणाम काय? तुम्हाला टॉप IITs, IISc किंवा परदेशातील नावाजलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळेल, जिथे तुम्हाला उत्तम रिसर्चच्या संधी, PhD करण्याची संधी आणि अगदी परदेशात खूप हाय पॅकेजवर प्लेसमेंट मिळण्याची सुद्धा शक्यता वाढते. रोडमॅप 2. प्लेसमेंटचा मार्ग म्हणजे टॉप कंपनीज आणि हाय पॅकेज. जर तुमचा स्वप्न गुगल, मायक्रोसॉफ्ट किंवा Amazon सारख्या कंपनीत काम करण्याचं असेल, तर हा रोडमॅप तुमच्यासाठी आहे. दुसरे वर्ष म्हणजे सेमिस्टर 3 आणि 4. तुमचा कोडिंगचा पाया मजबूत करा. C++, पायथन किंवा जावा यापैकी मिनिमम एक तरी भाषा पूर्णपणे शिका. आता एक शब्द तुमच्या इंजिनिअरिंग डायरीमध्ये सोनेरी अक्षरात लिहून ठेवा, म्हणजे DSA, म्हणजेच डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स. चांगल्या प्लेसमेंटसाठी DSA हा आत्मा आहे. लीड कोड, कोड फोर्सेस, हॅकर रँक सारख्या प्लॅटफॉर्मवर कोडिंगची प्रॅक्टिस सुरू करा. वेब डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट किंवा मशीन लर्निंग यापैकी तुम्हाला ज्यात रस आहे त्याचे बेसिक शिकायला सुरुवात करा. तिसरं वर्ष म्हणजे सेमिस्टर 5 आणि 6. आता पूर्णपणे प्लेसमेंट फोकस तयारी सुरू करा. कॉम्पिटिटिव्ह कोडिंगवर जोर द्या. DSA आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स डेव्हलप करा. ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंगची जोरदार प्रॅक्टिस करा, कारण ही प्रत्येक कंपनीची पहिली फेरी असते. तुमच्या रेझ्युमेमध्ये व्हॅल्यू ॲड करण्यासाठी कमीत कमी 2 तरी चांगले प्रोजेक्ट्स बनवा, जसे की एखादा वेब ॲप, अँड्रॉइड ॲप किंवा AI/ML वर आधारित प्रोजेक्ट. उन्हाळ्याच्या सुट्टीत एखाद्या चांगल्या कंपनीत इंटर्नशिप मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तुमची लिंक्डइन आणि GitHub प्रोफाईल चांगली आणि प्रोफेशनल बनवा. चौथं वर्ष म्हणजे सेमिस्टर 7 आणि 8. आता तुमचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त प्लेसमेंटच्या तयारीवर हवं. लीड कोड किंवा इंटरव्ह्यू बीट सारख्या प्लॅटफॉर्मवरून 300 ते 500 DSA क्वेश्चन्स सोडवण्याचं टार्गेट ठेवा. मॉक इंटरव्ह्यूज द्या, ग्रुप डिस्कशनची प्रॅक्टिस करा. DBMS, OS, CN आणि OOP सारखे थिअरी विषय रिवाईज करा, कारण इंटरव्ह्यूमध्ये यावर प्रश्न विचारले जातातच. Amazon, मायक्रोसॉफ्ट, गुगल सारख्या टॉप कंपन्यांसाठी अर्ज करा आणि कॅम्पस, ऑफ कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सक्रियपणे भाग घ्या. या मार्गाचा परिणाम काय? तुम्हाला एका टॉप कंपनीत चांगल्या भूमिकेवर एक हाय पॅकेजचा जॉब मिळेल, जो साधारणतः 8 लाख प्रतिवर्ष ते 25 लाखांपेक्षाही जास्त असू शकतो. अंतिम सल्ला. तर मित्रांनो, रोडमॅप तुमच्यासमोर आहे. थोडक्यात सांगायचं तर पहिल्या वर्ष पाया पक्का करा आणि केटी टाळा. दुसरं वर्ष दिशा ठरवा, हायर स्टडीज की प्लेसमेंट. आणि तिसरं वर्ष आणि पुढे निवडलेल्या मार्गावर पूर्ण शक्तिनिशी तयारी करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅकअप प्लॅन हमेशा तयार ठेवा. जर तुम्ही हायर स्टडीज निवडलं असेल तरी बेसिक कोडिंग आणि प्लेसमेंटची तयारी तुम्हाला एक चांगला बॅकअप देते. आणि जर तुम्ही प्लेसमेंट निवडलं असेल तर पुढे जाऊन गेट, कॅट देऊन हायर स्टडीजचा पर्याय तुमच्यासाठी नेहमीच खुला असतो. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला एक स्पष्ट दिशा मिळाली असेल. आता तुमची पाळी आहे. जर तुमच्या ध्येय टॉप प्लेसमेंट किंवा हायर स्टडीज असेल तर कमेंटमध्ये एक टार्गेट इमोजी नक्की टाका. बघूया आपल्या चॅनलवर किती जण आपल्या ध्येयाबद्दल गंभीर आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या इंजिनियर मित्रांसोबत शेअर करा, कारण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं असतं. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.